मंडळी नमस्कार. आता आपण आहोत चोपडी गावामध्ये आणि मंडळी चोपडी हा जिल्हा परिषद गट आहे आणि या चोपडी गटातलं चोपडी गाव हे मोठं गाव आहे. मंडळी आपण ज्या ठिकाणी बसलोय ते चोपडी गावातलं मध्यवर्ती ठिकाण आहे आणि या ठिकाणी भाजीपाला विक्री करणारे मंडळी आहेत, व्यवसाय करणारी मंडळी आहेत. आणि मंडळी इथं येण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किंवा आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या काय योजना आहेत, शेतकऱ्यांना त्या योजनांचा लाभ मिळतो का, आणि निवडणूक वगैरे होत जातील, परंतु हे मूळ जो विषय आहे तर तो शेतकऱ्यांकडून समजून घेणं आणि पुढं आणणं हे फार महत्त्वाचं वाटतं. निवडणुका सुरू आहेत, राजकीय मतं काय ते आपल्याला जाणून घ्यायचे, बरोबर निखिल? तर त्या गोष्टी आपण चर्चा. काय नावांना? संजय धोंडराम बाबर. बरं बरं. कसं चाललंय? काय बरं आहे. माळव येते म्हणायचं चांगलं. होय. काय काय आणलं नाही? काय भेंडी आहे, टमाटे आहे, ती बटाटा आहे, सफरचंद आहे, केळी आहेत. सफरचंद कुठं आहे? इकडे आहे. बरं आहे आपल्याकडे सफरचंद काय पिकते का? आपले नाही बरं, बाहेर नाही येते आपल्याकडे. आता नवीन काय या लागले का आपल्या भागात? काय कारण दुष्काळी भाग आहे आपला सगळा. आपले काय डाळिंब बऱ्यापैकी चाललंय. डाळिंब बऱ्यापैकी आहे. चिक्कू या लागले, केळी या लागले. बरं. आता आपल्या चोपडी गटात साधारणतः किती गाव आहेत? आता एक मला वाटतं 13 गाव आहेत. तर 13 गावांमधली जी परिस्थिती आहे शेतीच्या संदर्भातली, कारण निवडणुका सोडणं निवडणुकाचा विषय नाही, पण शेतीच्या संदर्भातल्या ज्या परिस्थिती काय नेमकी, म्हणजे पाणी आले का आपल्या भागात? आता पाणी आलंय, चांगलं लेवल लागले 2 वर्षात आलंय. बर बर. आणि पाण्यामुळे काय परिणाम म्हणजे बदल झालेत का? बदल व्हायला लागले ती, म्हणजे जे डोकी पद्धत भरपूर करायला लागली, नवीन लावायचं. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे चोपडी गावामध्ये आहे, गावगाड्यामध्ये जे बाजार कट्टा म्हणतो या कट्ट्यावर करत अशी अत्याधुनिक ही सुविधा केली आहे. बाजार कट्टा कोणी बनवून दिला आहे? ग्रामपंचायत. कोणाचे? शहाजी बापूंचे. कसं आहे शहाजी बापूंचं प्राबल्य इथं गावात? 1 नंबर आहे सगळं. एक पाणी झालं, रस्ते झाले, बर, लाईटची सोय झाली. लोकसंख्या किती आहे गावाची साधारणपणे? 5,000 मतदान. किती? 5,000 मतदान आहे गावचं. आणि लोकसंख्या किती आहे सगळी टोटल? 10,000 आहे पुढे. चोपडी गावचे मोठं गाव आहे की लोकसंख्ये दृष्टीनं. बरोबर आहे. बर. मग आता इथं ग्रामपंचायत शहाजी बापूंचीच आहे. हां. बर. भाजपचं काय वातावरण इकडं? भाजपचं नाही इतिहास. नाही, पण भाजपचं युतीचं काय नाही, स्वतंत्र काय अस्तित्व आहे काय? म्हणजे आता हे लागले. हा, नमस्ते. आता व्हायला लागले का? बर 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 बर. काय नाव ना? सुरेश बाबू. बरं. काय माळवं पाहिजे काय? नाही माळवं नाही, काकडे शूटिंग करू आपण, बोलू. बर 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 बर. मग आता इथं साधारणपणे शहाजी बापूंचं जे काम आहे किती वर्ष झाले ह्या गावामध्ये प्राबल्य बऱ्यापैकी शहाजी बापूंचं? 5-10 वर्ष आहे. प्राबल्य आहेच. कोण कोण कामकाज बघतं शहाजी बापूंचं इथं गावात पुढवून? पोपट शेट आहेत, दगडू बाबर आहेत, बरीच सगळी मंडळी आहेत. आहे ते काम कसं आहे त्यांचं? चांगलं आहे. बर. म्हणजे इथं जनाधार आहे. भाजप शिवसेनेला वातावरण खूप चांगलं आहे. आता मला सांगा ना, आपण मूळ विषयाकडे येऊया. आता हे तुम्हाला अजून जाणून घेतून काही जास्त बोलला नाही शेतीच्या संदर्भात, एवढ्या चांगल्या योजना आहेत. राजकीय परिस्थिती जर इथली बघितली तर आता तुमच्या भाजप शिवसेना महायुती आणि RPI पण आहे त्याच्यामध्ये. यांच्या वतीनं चेतनसिंह केदार सावंत हे आता उमेदवार इथं आहेत. दुसऱ्या बाजूला इतरही सांगोला तालुका विकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि अशी बरीचशी इतर मंडळी आहेत, त्यांचा काही विषय नाही. पण ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या, तर इथलं भाजप शिवसेनेचं वातावरण कसं आहे साधारणतः चोपडी गावात? आम्ही आमच्या पक्षामध्ये चांगली म्हणणार, जे ते चांगलंच म्हणणार. तरी पण थोडं चांगलं काय सांगा की नेमकं? चांगलं मी आता म्हणजे राजकीय गणित कशा पद्धतीचे उमेदवार बऱ्यापैकी आहे काय, म्हणजे तो जर या भागात उमेदवार चांगलं जाईल. बरं, ह्या भागात जर निवडून आलं तर विकास काय करता येईल किंवा समस्या या भागातल्या अजून काय राहिले जेणेकरून आपल्याला सोडते? कारण राज्यात पण सरकार त्यांचं आहे आणि केंद्रात पण सरकार त्यांचं आहे. आता पाण्यात प्रश्न जवळ सुटत आले. सुटलाय का? सुटले तर जमायचं. आता कुठून नाही असं नाहीच पाणी. बरं, झाले भागात. मग आता इथं गावात काय बऱ्यापैकी लोक उत्पन्न कशाच घेतात? बागा, डाळिंब जास्त. डाळिंब. त्याच्याबरोबर दुसरं काय? दुसरं आंबा आहे, चिक्कू आहे, कोणा मका साधी पिकं करते. बर. त्यामुळे वातावरण इथलं शेतीचं पोषक झालेलं आहे बऱ्यापैकी. मग आता जे सरांनी जो प्रश्न केला की आपल्याला इथं चेतनसिंह केदार उभा राहिलेत किंवा अन्य उमेदवार सुद्धा उभा राहिलेत, मग ह्या वेळेला चोपडी गटातलं वातावरण काय वाटतंय? आता बरं आहे की चांगलं नाही, बरं आहे, पण कुणाला बरं आहे? आता कसं आहे, जे काम करते कोण आता जे ते ह्याच्यावर राहणार आहे. तर आता बघा, साधारणतः भारतीय जनता पक्ष शिवसेनेला सातत्याने टीका केली जाते, जातीवादी पक्ष आहे वगैरे. ग्रामीण भागात काय आहे का असं काय म्हणते ते का लोक? म्हणणार शिवसेनेबद्दल म्हणणार म्हणते ते का? पण तुमचं काय मत आहे वैयक्तिक सांगा?
आमचं काय आम्ही जे चांगली काम करतो त्याला द्यायचं. तुम्हाला इथं काय देणं घेणं नाही बाकी हा, हा. काय नाही. मग हिंदू राष्ट्र वगैरे चाललंय सगळं ह्या काय- गोष्टीबद्दल कसं आहे काय जे काम करते चांगलं त्याला द्यायचं. सर आपण इथं काय आहे आता का थोडंसं यांना थांबूया, आपण ह्यांना थोडीशी चर्चा करू. बरं करूया हा काय वाटतं इथलं राजकीय वातावरण, सगळे गणित इथली कशी आहे ती काय? शिवसेना भाजपला चांगलं आहे. शिवसेना भाजपला. मग आता तुम्ही सांगितलं की 10,000 साधारणपणे लोकसंख्या आहे या गावची आणि मतदान जर बघितलं तर 5,000 साधारणपणे मतदान आहे. मग ही जर गणित बघितली तर या वेळेला तुमच्याकडं भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार आणि खरं तर उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे. त्याचबरोबर मला वाटतं शेकापकडून विजय शिंदे यांचा सुद्धा अर्ज भरलेला आहे हो. आणि अजून काही अन्य मंडळींनी म्हणजे जी भरपूर आहेत, अपक्ष बऱ्यापैकी उभा राहिलेत. हो. परंतु ह्या खरं तर दोघांची लढत दिसताना आपल्याला बघायला मिळते की विजय शिंदे असतील आणि बाळासाहेब केदार, मग ह्या दोन टक्करीमध्ये जर बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाचा 2017ला इथनं कॅन्डिडेट विनिंग आहे. मग आता ह्या वेळेला तुम्ही म्हणताय की भाजप आणि शिवसेनेचं वातावरण चांगलं आहे, नुसतं बोलून वातावरण चांगलं आहे का? इथं काय काम आहे का त्यांचं? कामं झाली काय काय झाले ते? काय आता डीपी बसवायचं चालू आहे. डीपी चालू आहे त्या? हो चालू आहे. कुठं कुठं चालू आहे ते? प्रत्येक ग्रुपला चालू आहे. जरगाकडे चालू आहे, येतोय मळ्यात चालू आहे. बरं हां. 5-7 ठिकाणी तरी चालू आहे. हे जे मळ्याकडे चालू आहे. डीपी बसवायला हां. म्हणजे लाईटची समस्या इथं आहे का? आहे बर. मग आता रोड सेटिंग असल्यामुळं डीपी कनेक्शन ज्यादा असल्यामुळं चालत नव्हतं ना. मग अजून दुसरी काही कामं चालू आहेत का? रोडची चालू आहे. बरं, मग ही कामं आता निवडणुकीच्या तोंडावरच चालू आहे ती का अगोदर केलेली कामं आहे? नाही आधी भरपूर कामं झाली. शाही पाटला झाली ते? पूर्ण ब्लॉक काळात जायचं. परत कुठलं ब्लॉक? हे आहे ही पेम ब्लॉक? बाजार तळाचं बर 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 बर. कामं भरपूर झाली. शहाजी बापूंमुळे. शाही बापू मग आता ह्या वेळेला बाहेरचा जो उमेदवार तुमच्या तो उभा केलेला आहे, लोकांची खरं तर चर्चा आहे की बाहेरचा उमेदवार आहे, आयात केलेला उमेदवार आहे. मग ह्या वेळेला लोक इथं स्वीकारतील का त्यांना? इलाजच नाही. काय करणार? विलाज नाही का? इथला उमेदवारच नाही म्हणजे छोटं काम करायचं लागणार पक्षाचं ना. म्हणजे विकासाचा उमेदवार पाहिजे का? विकासाचं आहे ना केतन केलं. बर 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 बर. मग आता ग्रामपंचायतमध्ये तर तुम्ही म्हणता शहाजी बापूंची सत्ता, ह्या दोघींचा युतीचा धर्म पाळतील का लोक इथली? पाळणार की 100%. पळतील. हो. कारण नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना विरोधात होते एकमेकांच्या. बरोबर आहे निखिल. पाळणार. तुमचं मनोमिलन झाले का इथल्या ह्या भागामध्ये? बैठका वगैरे झालेत का? अशा काय? शिवसेने झाले म्हणजे एकदम घट्ट मनोमिलन आहे, बाकीचे काही विषय नाही, वाद वगैरे काही काय विषय काय सुद्धा नाही. बर. साधारण तुम्हाला काय सांगता येईल अण्णा? आम्हाला नाही. चालू केले का डीपी मुरुम बिरुम नाही टाकायला काय? तसलं काय नाही चालू. हा सगळीकडे ट्रेंड आलाय महाराष्ट्रात म्हणजे नाही ते मुरुम- आला तरी पण त्याचा काय फायदा होत नसतो ते. हा? हे कसं आहे? मग ह्या गटातल्या कॅन्डिडेट 2 नंबर नाही. कल्पना चांगली आहे तुमची. कष्टाचा पैसा नाही त्यांचा. त्यांनी काय त्यांच्या पायच्या घरचं बरं, आपण घालत नाही. समारोपाकडे येऊया. आता पैसा ते कुठं तुमचा उमेदवार, आता तुम्ही उमेदवाराच्या वतीने बोलू शकता तुम्ही, बरोबर आहे? हे तुम्ही समर्थक आहे असं समजू. तुम्ही काय कराल तुमचा उमेदवार निवडून आला तरी इथं? प्रलंबित काय प्रश्न आहेत नाही तुम्हाला मतं का द्यावी हे सांगा लोकांना. म्हणजे उमेदवार आहे का नाही उमेदवाराला ते प्रश्न माहित आहेत. नाही हसू नका, गंभीर विषय. उमेदवाराला ते काय जे प्रश्न माहित आहेत, समजा पंचायत समितीच्या माध्यमातून काय कामं असतील, जिल्हा परिषद काय काय कामं करता येतील जी सांगा जरा कामं त्यातनं. उमेदवाराला माहित आहेत ती कामं करणार ती. नाही नाही, पण तुमच्या मी काय समस्या तुमच्या आहेत. उमेदवाराला उमेदवार तुम्ही निवडून देणार आहे कशावर सगळेजण. सांगू मी? नाही दादा सांगू शकते, तुम्ही या. तुम्ही बोला. नाही, समस्या कोणत्या आहेत? उमेदवार समजा उमेदवाराला समजा त्यांनी स्वतः उमेदवारी घेतली तर त्याला काय ह्याच्यातले प्रश्न माहित आहेत. समजा त्या उद्देशानं समजा निवडून आल्यानंतर त्या कामाचा पाठपुरावा करून काम करायचा प्रयत्न करणार ते. गावात घरकुलाचा काय प्रश्न आहे? घरकुलाचा विषय काय आहे का पेंडिंगला इथे? वाळू नाही. अहो सगळं वाळवाकडे फिरलेलं सगळ्या सांगूल्यात ना. नाही दे. देऊन पण वाढवून मिळाला. मिळेल ना. बर. 10,000 रुपयाला टॉली केली. शाहजीबापूच्या काळात कितीला मिळत होती? 2,000 टॉली मी ओढली. मिळत होती. हा आणि आता 10,000 रुपयाला काय मग आता आपलं घर राहिले म्हणा याच्यामुळे. मग काय राहिली इथं? बर बर बर. वाळूच दे ना ती. दे नाही वाढवलं. दोन नंबर मध्ये 2,000 पैसे शाहजीबापू चांगला होता. गोरगरीबाला देत होता आपलं जोडणी. विधायक प्रश्न आहे. बर 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 बर. अहो 50 वर्ष शेकापनं केलं आणि ऊसतोडी करून मिळलो आम्ही. बर 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 4 रुपये टाकता ऊसतोड करून काय बर 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 बर. पाणी नाही इथं थेंब प्यायला. नाही. इथं सोडलं पुण्याला तुमचं ते मेलेला बर मेलेला आमदार त्यांना संधी हा. नागरिकांना बोलू द्या. बर बर. हा हा हा. काँग्रेसचा आमदार मेला का नव्हते जर
पतंगराव कदम नाही दुसरा मी होता अनिल बाबर हा. त्यानं सोडलं पाणी आम्ही जाऊन बर हा इथं आणलं का ह्या गणपतरावून फोडला बुदळलाच न बर बर हा समजा पाणी गेलं आमचं गेलं तर समजा उलू गणपतरावची करत पाणी किती वर्ष झाली या गोष्टीला अहो ह्याला झाली की 20-25 वर्ष आण करून गेलो आम्ही गेलो का लय गेलो गणपतरावकडे का हा. नाही फक्त रोजगार आम्ही बर हा हा रोजगार आम्ही तुम्हाला उद्या बर हा घ्या मरून बर हा अहो ह्यानं पाणी आणलं आपण म्हणतो आम्ही आज जगू या बर बर हा आता सत्य परिस्थिती बापू मुळे बर आज 2000 मधनं बापू लेट जाणार चुकलीत जिल्हा परिषदला हो बर आज देऊन घ्या मग गणपत आपण पाणी आणलेलं इकडे गावाला आलं नाही का तुमच्या कुठं आली दावा फोडला ना गणपतराव आमचा आणि हे आता म्हणतात की आपल्या चर्चेत सत्य परिस्थिती मी बोलतो खोटं बोलत नाही पाणीच नाही गावाला पहिलं पाणी नव्हतं बर बापून पाणी आणले आता टेम्पूचं आणले बापून पाणी बर 4 वर्ष नुसतं गाव नुसतं आनंदात आहे शेकापचं बालिकेला आहे म्हणते चोपडी. बालिकेला हाय काय कशाला रोजगार आम्ही कामाला बर पण आता तुम्ही म्हणता अन्याय झाला शेकापमुळं काय झाला अन्याय अहो आमच्या मराठ्या गावाला हायच काय देत तर हे गाव मराठ्याचं आहे मराठ्याच आहे बर जेवढी मराठ्या गाव आहे तेवढी भिक्कला लावली लावली ते होय सत्य परिस्थिती बर 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 मग आता इथं काय काम अजून काय काय पेंडिंगला आहे ते आता हाय ते काय कामाचं काय ते काय होणार आहे जाणार आहे ते काम पाण्याचा मूळ प्रश्न आहे निखिल. पाण्याचा प्रश्न आमच्या वाळू आणि बापून पाणी बापून मिटून बर पाण्याचा प्रश्न बापून मिटवला त्यामुळे बापूला मतदान भरपूर होणार होणार 100%. बर 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 आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.